नमस्कार रामकृष्ण हरी मित्रांनो. आपल्याला कॉल आला होता पिंपळगाव गरुडेश्वरवरून नाशिकच्या पुढे गिरणाऱ्या गावाच्या पुढं. तर आपण निघालो होतो आपली अल्टो घेऊन ट्रॅक्टरच्या कामासाठी. L34चा ट्रॅक्टर त्यांचा. तर क्लच हंडीमध्ये ऑइल येतं आहे, स्टार्टरपासून ऑइल निघालं आहे आणि खालून जॉईंटमधून ऑइल निघालं आहे असं त्यांचा कॉल होता. आपण तिथं गेल्यानंतर चेक करून सांगू तुम्हाला काय काय नेमकी. चला थोडा रस्त्याचा आनंद घ्या, मस्त रस्त्याचा व्ह्यू वगैरे बघत चला. आणि आपण काय गेल्यानंतर सगळं चेक करत असतो. आता हे बघा, आपण गेल्यानंतर बघितलं की क्लच हंडीपाशी खूप ऑइल आहे, स्टार्टर जवळून खाली ऑइल आलेलं आहे, जॉईंटपाशी ऑइल आलेलं दिसतं आहे. याचा अर्थ क्लच पेटमध्ये ऑइल आलेलं आहे. तर हे ऑइल आहे गिअरबॉक्सचं, म्हणजे गिअरबॉक्सच्या बाजूचं क्लच शॉपचं ऑइल गेलेलं असेल. तर आपण खोलायला सुरुवात केली आहे. खोललं आहे बघा, आतमध्ये बघा किती काळं झालेलं आहे गिअरबॉक्स ऑइलचं. हे बघा, म्हणजे हे इकडून ऑइल येतं आहे म्हणजे क्लच शॉपचं ऑइल शिल्लक. आपण क्लच शॉपच्या बेरिंग आपण चेक करतो आहे शॉफ्ट हालून. शॉफ्ट काय हलत नाही आहे. तर आपण काय करणार, हे साफसफाईला लावून गिअरबॉक्सचं टॉपवर खोललं आणि गिअर पण चेक केले आणि ते क्लच शॉपच्या बेरिंग मागची बेरिंग गेलेली काय ते पण चेक केली. खोलल्यानंतर असं लक्षात आलं की क्लच पेटसुद्धा जाण्याच्याच याच्यात आली होती. तिच्या आतमधला फिंगर त्याच्यात प्ले आलेला होता. जर आता खोललं नसतं तर साधारण अजून 30 ते 35 तासानंतर ट्रॅक्टर डायरेक्ट जागेवर उभा राहिला असता. गिअर पडला असता तरी ट्रॅक्टर जागेवर हलला नसता. तर त्याच्यामुळं क्लचचं काम होऊन गेलं आणि ऑइल सील पण टाकणं झालं आहे आपलं. हे बघा, आता आपण फिटिंग एक्स्ट्रा मटेरियल सोबत घेऊन गेल्यामुळे तो फायदा झाला. क्लच पेट सोबत असल्यामुळे तिथं लगेच काम होऊन गेलं. तर तिथं गेल्यानंतर अजून एक निदर्शनात आलं की 4 शॉपच्या क्राऊन पिनेने त्याचा मिनिंग ऑफ 4चं ओपन झालेलं आहे. म्हणजे 4 त्यांचं काम करत नव्हतं, पण ते लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे ते काम 1-2 दिवसात लगेच जाऊन ते क्राऊन पिनेंचं पण आपण काम करून घेणार. ओके, धन्यवाद मित्रांनो.